कल्पना करा असा प्रश्न जर अचानक एखाद्या आंदोलनकर्त्या नेत्याला फोनवरून विचारला गेला तर त्याचा परिणाम काय होईल। तो नेता उत्तर देतो, काही सेकंद बोलतो आणि लगेच सोशल मीडियावर त्याचं संभाषण लाखो लोकांपर्यंत पोहोचतं। विश्वास हादरतो, आरोप प्रत्यारोप सुरू होतात आणि संपूर्ण आंदोलनावर संशयाची सावली पडते। नेमकं असंच घडलं आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या बाबतीत। एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे आणि त्यातून उभं राहिलं महाराष्ट्राच्या राजकारणातलं नवं वादळ। नक्की काय होते त्या क्लिप मध्ये जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय जरा हट। गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आरक्षणावरून मोठं आंदोलन सुरू झाले। मराठा, ओबीसी, बंजारा समाज हे आपापल्या मागण्या सरकार पुढे ठेवत आहेत। या संघर्षात लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाचे पराक्रमी नेते म्हणून पुढे आले। त्यांनी मोर्चे काढले, सभा घेतल्या, सरकारचा प्रश्न विचारले, त्यामुळे ते एक महत्त्वाचा चेहरा बनले। अशा पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने हा विषय अधिक संवेदनशील बनलाय। या कथित ऑडिओ क्लिप मध्ये एका तरुणाचा आवाज ऐकू येतो। तो हाके यांना म्हणतो, तुम्ही समाजासाठी एवढं धावताय, आम्हाला वाटलं तुम्हाला थोडं सहकार्य करावं। गाडीसाठी तेल लागतं, खर्च लागतो आणि पेट्रोलसाठी पैसे देऊ। सुरुवातीला हाके थोडं टाळाटाळ करतात, भेटल्यावर द्या असं म्हणतात, पण तरुण आग्रह धरतो की तो थेट गुगल पे किंवा फोन पे वर पैसे देऊ शकतो। शेवटी हाके स्वतःच्या खात्याचा नाही तर ड्रायव्हरच्या युजर आयडी नंबर देतात। पण इथेच सगळा खेळ बदलतो, कारण पैसे देण्याऐवजी तो तरुण उलट त्यांच्यावर आरोप करू लागतो। तुम्ही समाजासाठी काम करता म्हणतात, पण पैसे घेतात, सुपाऱ्या घेतात, जरांगेंच्या विरोधात बोलतात, जनाची नाही तरी मनाची लाज ठेवा असं म्हणतो आणि संभाषण अचानक कट होतं। या क्लिपवर प्रतिक्रिया देताना हाके यांनी स्पष्टपणे नकार दिला। त्यांचं म्हणणं आहे की ही क्लिप त्यांच्या विरोधकांनी तयार केली आहे, त्यांना बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलंय। मी स्वतःच्या खात्यावर पैसे घेत नाही, कुणीतरी मदतीचा आग्रह धरला म्हणून ड्रायव्हरचा नंबर सांगितला, यात गैर काही नाही असा त्यांचा दावा आहे। शिवाय ते म्हणतात की जेव्हा आपण समाजासाठी प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा काही लोक मदत करण्याची इच्छा व्यक्त करतात, पण त्याचा गैरवापर माझ्या विरोधात केला जात आहे। सोशल मीडियावर ही क्लिप बनव्यासारखी पसरली। अनेकांनी हाकेंवर टीका केली की जे नेते समाजासाठी लढतात ते पैसे घेतात, तर काहींनी त्यांना समर्थन केले। आंदोलन, सभा, प्रवास यासाठी पैसे लागतातच, लोक मदत करत असतील तर त्यात गैर काय? त्यामुळे लोकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया दिसू लागल्या। पण यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की नेत्यांवरचा विश्वास खूप नाजूक असतो। अशा प्रकारच्या क्लिप्समुळे ते सहज डळमळीत होऊ शकतो। या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। ओबीसी आरक्षणावर मुद्दा आधीच तापलेला असताना हाकेंसारख्या नेत्यांवर पैशांचा आरोप होणं ही गंभीर बाब आहे। विरोधकांना हाकेंना टार्गेट करण्यासाठी मुद्दा मिळाला आहे, तर समर्थक त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। काही जण या प्रकरणाला जरांगे यांच्या संघर्षाशी जोडून बघत आहेत, त्यामुळे समाजात आधीच असलेली तणावपूर्ण परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते। हा मुद्दा केवळ हाकेंपुरता मर्यादित नाही। कोणतंही आंदोलन उभं राहतं तेव्हा त्यामागे पैशाचा प्रश्न कायमच असतो। पेट्रोल, लोकांची व्यवस्था, सभा यासाठी पैसा लागतोच, पण हा पैसा पारदर्शकतेने वापरला गेला नाही तर लगेचच प्रश्नचिन्ह निर्माण होतं। म्हणूनच आंदोलन कितीही शुद्ध आणि निस्वार्थ आहे हा मोठा प्रश्न प्रत्येक समाजासमोर उभा राहतो। महत्त्वाचं म्हणजे TV9 मराठी आणि न्यूज 18 लोकमत सारख्या प्रमुख वृत्तसंस्था यांनी स्पष्ट केलं आहे की त्यांनी या ऑडिओ क्लिपची पुष्टी केलेली नाही। म्हणजेच ही क्लिप खरी आहे की एडिटेड आहे याबाबत अजूनही अस्पष्टता आहे। तरी सोशल मीडियावर जोरदार ही क्लिप लाखो लोकांपर्यंत पोहोचली आहे। मित्रांनो, लक्ष्मण हाके यांच्या संदर्भातील ही ऑडिओ क्लिप केवळ एक फोन कॉल पुरती मर्यादित नाही, ती समाजातील विश्वास, आंदोलकांची शुद्धता आणि राजकारणातील पैशांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभी करते। ही क्लिप खरी आहे की बनावट हे तपास सांगेलच, पण तिचा राजकीय आणि सामाजिक परिणाम आधीच दिसायला लागला। शेवटी प्रश्न असा उरतो की ही क्लिप एका कटाचा भाग आहे की खरोखर समाजाच्या विश्वासघाताची सुरुवात। यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओसाठी जरा हटकेला सबस्क्राईब करा।